नमस्कार. लाईफ लेन्स अँड फिल्टरमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर रोज काय होतं ना, की कामावर जात असताना रिक्षा घरापासून ते रिक्षापर्यंत जाण्यासाठी थोडंसं अंतर चालत जावं लागतं. तर मी घरातून निघाल्यानंतर कॉर्नरला एक छोटूसा मुलगा 3.5-4 वर्षांचा लाल स्वेटर घातलेलं, ब्लॅक शूज, सॉक्स घातलेले, त्याच्या मम्मीचा हात पकडून कॉर्नरला उभा असतो, बसची वाट बघत, शाळेच्या बसची वाट बघत. तो मला सगळ्यात पहिले दिसतो जाताना. थोडंसं पुढं गेलं, रिक्षात बसलं, की जाताना साधारण 7-8 वर्षांचा मुलगा त्याच्या मम्मीसोबत म्हणजे त्याची मम्मी तिथे छोटंसं स्टॉल लावत असेल रस्त्याच्या कडेला. अगदी असं म्हणजे मातीच पूर्णपणे खाली आणि त्याच्यावर त्यांची छोटीशी गाडी असते. तर सकाळी-सकाळी तो मुलगा 7-8 वर्षांचा मुलगा पायात अशी साधी पॅराशूटच्या त्या चप्पल यायच्या ना, चप्पल येतात ना, तशी साधी चप्पल घातलेली स्लीपर आणि हातात झाडू घेऊन ती पूर्ण जागा तो क्लीन करताना दिसतो. आणि अजून तिथून थोडंसं पुढे गेले, अर्धं अंतर असं कापलं, की रस्त्याच्या कडेला काही लोकं झोपडी करून राहतात. त्यांची मुलं तिथे खेळताना दिसतात. आता हे दृश्य ना मला रोज दिसतं, जाताना, सकाळी जाताना, येताना. आणि ते बघितल्यानंतर आहे ना मनात असं काहीतरी अ, टोचत राहतं. पण असं होतं, की ते भावना कोणत्या शब्दात मांडू तेच मला कळत नाही. आणि एक दिवस अचानक असंच पुस्तकांच्या दुकानात पुस्तकं चाळत असताना एक पुस्तक असं उघडलं आणि एक कुसुमाग्रजांची एक कविता त्याच्यावर लिहिलेली होती. ती वाचल्यानंतर मला इतका आनंद झाला, असं आपल्याला कसा खजिना भेटतो. म्हणजे त्या भावना मला व्यक्त करण्यासाठी शब्द भेटले असं मला झालं. तर ती कविता आज मी शेअर करणार आहे. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आभाळावर कोरण्याचा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आभाळावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो कमळ असो, कळी असो गटारातील, गुलाब असो कमळ असो, कळी असो गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. प्रत्येक कळीत जगत असतो निर्धार फूल होण्याचा, दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा.